नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेखकडून एक महत्त्वाची जाहिरात आली 903 पदांची भूकरमापक। खूप चांगली संधी विद्यार्थ्यांना असणार आहे। या पदासाठी तुम्ही जर अप्लाय केलं असेल किंवा अप्लाय करायचं असेल तुम्हाला तर काही डॉक्युमेंट महत्त्वाची ही डॉक्युमेंट समजून घ्या। ह्या डॉक्युमेंटमध्ये जर बदल झाला तर तुम्हाला आरक्षणामधून जागा मिळणार नाही। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा। सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणते कागदपत्र फॉर्म भरताना लागणार नसतील तर काय, ज्यामध्ये समांतर आरक्षण, महिला आरक्षण आणि एनसेल बद्दल पण अपडेट तुम्हाला देतो। विथ डोमेसाइल पण मी तुम्हाला सांगणार आहे कसं लागणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ह्या बॅचेस लॉन्च झाले बघा। जे सिव्हिलचे विद्यार्थ्यांना ज्युनियर इंजिनिअरिंगच्या ज्या पोस्टसाठी बॅचेस आहेत त्या पण बॅचेस इथे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना भूकरमापक आणि ज्युनियर इंजिनियर यासाठी बॅच घ्यायची असेल नॉन टेक्निकलची तर ही बॅच अवेलेबल बघा। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही नॉन टेक्निकलची 6 ऑक्टोबरची बॅच आहे आणि टेक्निकलची ही बॅच तुम्हाला मिळणार इथे 1999 प्लस GST मध्ये आहे बघा। यामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय कव्हर केले जाणार जे की भूकरमापकला लागू असणार आहे। सो या बॅचमध्ये तुम्हाला बघा लेटेस्ट पॅटर्ननुसार IBPS पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे। टॉपिकनुसार, विषयानुसार 100 प्लस क्वालिटीच्या टेस्ट आहे। लेक्चर PDF नोट्स अवेलेबल आहे आणि अनलिमिटेड व्ह्यू फॉर ऑल लेक्चर। सगळं लेक्चर किती वेळेस पहा, तुमच्या वेळेत पहा, स्लो करून बघा, फास्ट करून बघा, थांबून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे। सो ह्या दोन्ही बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे। ही पण बॅच तुम्हाला 6 ऑक्टोबरपासून चालू होते। कोर्स ड्युरेशन 5 महिन्याचं असणार आहे। इथे 30 डे लाईव्ह स्पेशल नॉन टेक्निकल बॅच, कोर्स ड्युरेशन 6 महिने, 499 प्लस GST मध्ये ही बॅच अवेलेबल आहे। सो लगेच जॉईन करा। बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये, ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता। दुसरं महत्त्वाचं, तुम्हाला भूकरमापकसाठी ऑनलाईन टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे, ज्यामध्ये 90 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, 10 फुल लेंथ सिलेबस टेस्ट आहे, ज्यामध्ये IBPS एक्सपर्टनी लेटेस्ट पॅटर्न ॲनालिसिस करून बनवलेली महाराष्ट्रातील नंबर 1 सर्वोत्तम क्वालिटीची टेस्ट असणार आहे। प्राइस तुम्हाला 9 रुपये प्लस GST मध्ये अवेलेबल आहे। आणि ही तुम्हाला जी बॅच आहे ज्युनियर इंजिनिअरिंगची बघा, पुणे महानगरपालिका यासाठी तुम्हाला बॅच असणार। ही जी टेस्ट सिरीज आहे 99 रुपये प्लस GST मध्ये अवेलेबल असणार। सो नक्की याचा फायदा करून घ्या। आणि त्याचबरोबर तुम्हाला नॉन टेक्निकलचं पुस्तक TCS IBPS पॅटर्ननुसार ते अवेलेबल आहे आणि तुम्हाला TCS एक्झामनुसार गाईड, ज्याच्यामध्ये TCS IBPSने घेतलेल्या 22-23 मधल्या TPA, DVT, ITI इन्स्ट्रक्टर, PMC, WRD, म्हाडा, भूमी अभिलेख प्रश्नांचे एकत्रित विश्लेषण करणार हे पुस्तक आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4600 प्लस प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित उत्तरं दिली आहे। बुद्धिमापन चाचणी, सामान्य अध्ययन, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण। सो प्रश्न कसे विचारले जातात त्यासाठी हे बुक्स महत्त्वाचे, नक्की ते बुक्स पण परचेस करू शकता। आता बघा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे। भूमी अभिलेखकडनं ही जाहिरात आलेली आहे। भूकरमापक या पदासाठी जाहिरात आहे बघा। गट क चं पद आहे भूकरमापक, गट क चं पद आहे। आणि ही जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा आहे तुम्हाला ह्या 2 वेबसाईटला अवेलेबल आहे। आणि ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला डेडलाईन दिली बघा 24 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी, म्हणजे अजून पुष्कळचा वेळ आहे। सो डॉक्युमेंट कोणती लागतं हे फक्त थोडक्यात समजून घ्या। एक्झामची डेट पण त्यांनी टेंटेटिव्ह दिली आहे 13 ते 14 नोव्हेंबर। जर इथे म्हणूया आपण आचारसंहिता लागू झाली तर डेट पुढे जाऊ शकते, त्यांनी खाली पण मेन्शन केलं तसं। पण जर काही प्रॉब्लेम नाही झाला तर तुम्ही ह्या डेटला तयारीत राहा, म्हणजे अगदी 1 महिन्याच्या अंतरावर ही परीक्षा तुमची असू शकते। आता एक थोडक्यात तुम्हाला समोर एक ॲड दाखवली मी पुण्याची। यासाठी बघा तुम्हाला वेतन स्तर S6 आहे, म्हणजे जवळपास साधारणतः 30,000पर्यंत सॅलरी तुम्हाला सुरुवातीला आहे। एक एक्झाम्पल म्हणून पुण्याची जाहिरात तुमच्या समोर घेतली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता सामाजिक आरक्षण कसं आहे, SC, ST, NT अ, NT ब, NT क, NT ड, त्यानंतर SBC, OBC, SCBC, EWS आणि ओपन असे तुम्हाला टोटल सामाजिक आरक्षण आहे। आणि समांतर आरक्षण बघा कसे आहे, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन, त्यानंतर समांतर आरक्षण विरहित म्हणजे ओपनच्या जागा आहे। आणि एकूण ह्या पदसंख्या आहे। त्यामध्ये तुम्हाला परत दिव्यांगांसाठी वेगळ्या जागा आहे आणि अनाथांसाठी सुद्धा वेगळ्या जागा असतात। दिव्यांग आणि अनाथांसाठी जागा टोटल जागेच्या अगेन्स्ट असतात, जसं की इथे बघतो आपण 83 जागा, ह्या 83 मधल्या 4 जागा ह्या दिव्यांगांना असतील आणि 1 जागा ही अनाथांना असणार आहे।
अनाथ संस्थात्मक एकच आहे, संस्था बाह्यला जागा नाहीये. आणि दिव्यांग असेल त्यांना अल्पदृष्टीला एक आहे, श्रवण दोष एक आहे, अस्थिव्यंग एक आहे आणि लास्ट एक, असे 4 जागा दिलेल्या आहेत. आता बघूया आपण डॉक्युमेंटमध्ये फॉर्म भरत असताना हे डॉक्युमेंट तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. तुमचा फोटो लागेल, पासपोर्ट फोटो 4.5 बाय 3.5 सेंटीमीटरचा, स्वतःची स्वाक्षरी केलेली बघा, काळ्या शाईनी व्हाईट पेजवरती स्वाक्षरी करायची आहे आणि कॅपिटलमध्ये करायची नाहीये, स्मॉल लेटरमध्ये करायची आहे. व्हाईट पेजवर काळ्या पेननी करून ती अपलोड करायची आहे. स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे, काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर ठसा द्यायचा आहे, डावा किंवा उजवा. डाव्या अंगठ्याचा द्यायचा काळ्या किंवा निळ्या पेननी. इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकूर, तुम्हाला मजकूर दाखवतो, तो मजकूर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहिलेला तुम्हाला द्यायचा आहे. तो कसा लिहायचा आहे, काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लिहून तो अपलोड करायचा आहे. हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीतील पुढे नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करायची आहे. इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील म्हणजे कॅपिटल लेटर मधली स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही आणि डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केला असावा आणि त्यावर डाग येऊ नये. उमेदवार अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर 100% करू शकतो. ओके, आता हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर पुढे घेऊन जातो. हे तुम्हाला हस्ताक्षरित करायचं आहे, स्वतःच्या हाताने लिहायचं आहे. डिक्लेरेशन आहे बघा, हे डिक्लेरेशन स्वतःच्या हाताने लिहायचं आहे आणि हे लिहून तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना. ओके, आता बघा, जे दृष्टीहीन आहे किंवा ज्यांना लिहिणं शक्यच नाही आहे त्यांनी मात्र टाईप करून जरी अपलोड केलं तरी चालणार आहे, जे दिव्यांग आहेत. आता डॉक्युमेंट बघा काय काय लागतं. एक जनरल डॉक्युमेंट तुमच्या समोर मी ठेवलं, हे ॲडमध्ये दिलेलं नाही आहे, मी जनरल ठेवलं आहे की जनरली फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात. त्यातलं बघा पहिलं महत्त्वाचं आहे तुमचं 10वीचं मार्कशीट, ज्या नावाने तुम्ही शक्यतो फॉर्म भरतात ते 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोघांपैकी एक असणं गरजेचं आहे. वयाच्या पुराव्यासाठी सुद्धा तुम्हाला 10वीचं मार्कशीट वापरता येतं. तुम्ही जे शिक्षण इथे मेन्शन करताय, डिप्लोमा असेल तुमचं किंवा सर्वेअरचं डिप्लोमा असेल तुमचा, दोघांपैकी किंवा त्याच्यापेक्षाही पुढे अर्हता तुम्ही दाखवत असाल डिग्रीचं किंवा उच्चतम अर्हता, जेवढी अर्हता तुम्ही दाखवणार आहात त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे प्रूफ म्हणून लागणार आहे. त्यानंतर तुमचं जर कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचं सर्टिफिकेट बघा, कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला आत्ताच्या डेटला तुमच्या हातात असावं लागेल, कारण फॉर्म भरताना तुम्हाला सर्टिफिकेटची डिटेल्स पण टाकावी लागते. त्यानंतर बघा 2 सर्टिफिकेट बद्दल तुम्हाला मी सांगतो, एक आहे EWS बाबत आणि एक आहे SCBC बाबत. बघा हे कोणाला लागू झालंय तर SCBC हे ओपन मधले मराठा जे कॅन्डिडेट आहे ना, मराठा त्यांनाच फक्त SCBC, बाकीच्यांना लागू नाही. आणि मराठा सोडून उर्वरित जे ओपन मध्ये येतात जसं की ख्रिश्चन असू शकतो किंवा ब्राह्मण असू शकतो तर यांना EWS लागू आहे. सो लक्षात घ्या तुम्हाला काय लागू, त्यानुसार सर्टिफिकेट घ्या. तुम्ही आता सगळे फॉर्म भरून टाकाल नंतर प्रॉब्लेम येईल. सो EWS आणि SCBC ज्यांना लागू त्यांनीच त्यामधनं फॉर्म भरायचा. EWS सर्टिफिकेट दरवर्षी काढावं लागतं, त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाचं असतं. SCBC एकदाच काढायचं असतं, त्याला मात्र नॉन क्रिमिनल लागतंय, ते लागेल, दरवर्षी काढावं लागतं किंवा एकदा काढलं तर त्याची व्हॅलिडिटी एकतर 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्ष असते, त्यानुसार NCL पण लागेल. अद्ययावत नॉन क्रिमिनल, आता नॉन क्रिमिनल बद्दल सेपरेट माहिती तुम्हाला मी देतोच, पण नॉन क्रिमिनलचा विषय आला इथेच सांगून टाकतो, डिटेल्स मी सांगतो. नॉन क्रिमिनल कोणाला लागतं तर नॉन क्रिमिनल बघा, मी तुम्हाला कास्ट सांगतो, त्या कास्टला नॉन क्रिमिनल कंपल्सरी लागतं. तुम्हाला बघा SC, जस्ट मिनिट, तुम्हाला कोणाला लागतं ते थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. SC, ST, त्यानंतर ओपन आणि त्यानंतर EWS यांना NCL लागत नाही. मात्र हे जर सोडले तर OBC, SBC, SCBC, त्यानंतर NT चे सगळे प्रवर्ग अ, ब, क आणि ड ह्या सगळ्यांना मात्र नॉन क्रिमिनल लागतं. आता यांच्याकडे बघा, कास्ट तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल, रिझर्वेशन जर घ्यायचं असेल तर जनरली 3 डॉक्युमेंट लागतात. पहिलं कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं डोमेसाईल लागतं आणि तिसरं तुम्हाला लागतं नॉन क्रिमिनल. हे फक्त गरज असेल त्यांना इफ, मात्र हे दोघंही कंपल्सरी लागतं. म्हणजे दोघं यांना हे दोघंही कंपल्सरी लागेल, हे लागत नाही. मात्र यांना हे पण लागेल, हे पण लागेल आणि हे पण लागेल. ह्या तिघांपैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरी तुम्हाला आरक्षण मिळत नाही, लक्षात घ्या. इथे पण ह्या 2 पैकी एक जर डॉक्युमेंट यांच्याकडे नसेल त्यांना आरक्षण मिळत नाही. मग आता प्रश्न असा आहे की सर आमच्याकडे ह्या तिघांपैकी एक किंवा ह्या दोघांपैकी एक किंवा नॉन क्रिमिनल अद्ययावत
अद्ययावत नाही. अद्ययावत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हे वर्ष 2025-26 एनसीएल नॉन क्रिमिनल म्हणजे काय, 8 लाखाचं मर्यादा आहे, 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखलाच्या आधारे तुम्हाला एनसीएल मिळतं. एनसीएल हे एकतर 1 वर्षाचं, 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं मिळत असतं. आता डिपेंड तुम्ही किती वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे एनसीएल काढताय. 3 वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे काढलं 3 वर्ष व्हॅलिड असणार आहे. सपोज काहींनी जर आजच्या डेटला काढलं, मी म्हणतो 1 सप्टेंबरला तुम्ही काढलं, 1 सप्टेंबर 2025, हे कधीपर्यंत व्हॅलिड असेल, मग 26 पर्यंत चालेल, 27 पर्यंत चालेल आणि 28 पर्यंत चालेल. कधीपर्यंत पण 31 मार्च 2028 पर्यंत चालतं. असं 3 वर्ष व्हॅलिड असतं. मग तुम्ही डिपेंड तुम्ही किती वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारावर काढता. आता नॉन क्रिमिनल तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर चेक करून घ्या की त्या नॉन क्रिमिनलमध्ये 2025-26 हे इकॉनॉमिकल इयर येतं का. इकॉनॉमिकल इयर म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत. हे जर त्याच्यामध्ये येत असेल तर नवीन काढायची गरज नाहीये, त्याच आधारे तुम्ही ते फॉर्म भरू शकता. पण जर तुमच्याकडे एनसीएल असून जुनं एनसीएल तुम्ही यस करून भरला फॉर्म, हे चुकीचं आहे, नंतर अडचणीत याल, तुम्ही अपात्र व्हाल. पण सर मी फॉर्म भरला आणि माझ्याकडे अपडेटेड होतं, मी यस केलं, माहिती भरली, काही प्रॉब्लेम नाही. पण चुकीची माहिती भरली, एनसीएल आउटडेटेड आहे, त्याची माहिती भरून तुम्ही फॉर्म भरला तर भविष्यात तुम्हाला पात्र झाला जरी तुम्ही या पदासाठी तरी अपात्र व्हाल, कारण तुमच्याकडे व्हॅलिड एनसीएल नसणार आहे. सो लक्षात घ्या हे मुद्दे. आणि जे कास्ट व्हॅलिडिटी लागतं ते आत्ता गरज नाहीये. असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्ही नियुक्तीनंतर 6 महिन्यात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. गॉट इट. आता हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगितला एनसीएल बाबतचा. त्यानंतर तुम्ही जर समांतर आरक्षण मधून असाल, जसं की तुम्ही महिला आरक्षण घेत असाल तर महिला आरक्षणासाठी सेपरेट काही डॉक्युमेंट लागत नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करतात त्या कॅटेगरीला जे डॉक्युमेंट लागतात ना, तेच डॉक्युमेंट तुम्हाला महिला आरक्षण म्हणून इथे लागू होतात. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट लागेल, भूकंपग्रस्तांना सर्टिफिकेट लागेल, पदवीवर अंशकालीनला सर्टिफिकेट लागेल, खेळाडूंना सर्टिफिकेट लागेल, रिसीटवर चालणार नाही. दिव्यांगत्व कमीत कमी 40% किंवा त्यापेक्षा जास्त आणि परमनंट असेल आणि तेही सर्टिफिकेट तुम्ही एसडीएम किंवा सॉलमन या वेबसाईटवरून काढलं असेल तर तुम्हाला इथे आरक्षण मिळेल. माजी सैनिकांना रिटायरमेंटचे डॉक्युमेंट लागतील, अनाथांना अनाथ सर्टिफिकेट लागेल. हे सगळे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही इथून फॉर्म भरू शकता. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की समांतर आरक्षण आहे बघा, हे समांतर आरक्षण. अन्यथा आता सर मी आहे पण माझ्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही, काय करू. मग तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल तुम्ही ओपन मधला फॉर्म भरून टाका, कारण ओपनला काहीच लागत नाही. ओपन जनरल मधनं फॉर्म भरू शकता तुम्ही. पण नुकसान तुमचं होणार, कारण आरक्षित जागा तुम्हाला मिळणार नाही. लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, हे दिव्यांग सांगितलं, माजी सैनिक, अनाथ सांगितलं, खेळाडू सांगितलं. बघा डोमेसाईल सर्टिफिकेट ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं असेल ओपन सोडलं तर सगळ्यांनाच डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर तुम्हाला नावात बदल असेल तर बदला संदर्भातलं डॉक्युमेंट लागतं, एक तर तुमच्याकडे गॅझेट, मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हिट. आता नावात बदल संदर्भात व्हिडिओ मी घेतलेले आहे. स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर ॲफिडेव्हिट लागतं, पण तुमच्या नावात मोठा बदल असेल तर तुम्हाला गॅझेट करावं लागतं. महिलांना जर नावात बदल फादर आणि पतीचे डॉक्युमेंट वापरायचे असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट दोघांपैकी एक चालतं. मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला 10वी-12वीला मराठी असेल, 10वीला मराठी असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. नसेल एक फॉर्मॅट असतो, तो साईन करून सेल्फ साईन करायची आणि तुमच्या जवळपास जे कॉलेज असेल मराठी डिपार्टमेंटची एचओडी आणि प्रिन्सिपलची साईन सिग्नेचर तुम्हाला घ्यावे लागते. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र बघा हे असं असतं, त्यांनी पण दिलेलं आहे. ह्याच्यात तुम्ही माहिती भरायचे, सेल्फ सर्टिफाईड करायचे, तुम्ही स्वतः सही करायची आहे. फक्त तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नसावं हे त्यांनी नोंद केलंय, त्याची माहिती व्यवस्थित भरा, ते अपलोड केलं तरी चालतं. सो हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत. याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. डॉक्युमेंट फॉर्म भरताना जर प्रॉपर भरली तर भविष्यात इश्यू येणार नाही. किती अभ्यास करा आणि डॉक्युमेंट प्रॉपर नसतील तर तुम्ही अपात्र होऊ शकतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये खूप चांगला अभ्यास करा. अभ्यास करताना इग्नाइट अकॅडमीची मदत घ्या. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आमच्याकडे 9 रुपये प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. बघा ही टेस्ट, ज्यामध्ये 90 सब्जेक्ट वाईज 10 फुल लेंथ टेस्ट आहे. आणि तुम्हाला जेईची तयारी करत असेल तुम्हाला जेईसाठी 99 प्लस जीएसटी मध्ये ही पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सो नक्की जॉईन करू शकता. बॅचेस पण अवेलेबल आहे. बॅचेसचा फायदा 100% तुम्हाला होईल, कारण टू द पॉइंट शिकवणारी टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा. शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.